उघडलं का तोंड? त्याची समजूत काढायला बोलत होतो, एवढं बी कळलं का तुम्हाला? काय खुसूर काय चाललंय रे? अरे याच्यावरच कळतंय किती खोटं बोलतोय ह्यो. माझ्या लेकीला फसवलं, माझे पैसे खाल्लं आणि आता लेकासाठी हुंड्यासाठी दुसरं स्थळ बघतोय ह्यो. माझं लेकीचं आयुष्य बरबाद होताना मी नाही बघू शकत हे. जर माझं आणि माझ्या बायकोचं काय जर झालं ना आता, त्याला ह्यो आणि याचं सगळं खानदान जबाबदार असेल. और तुझ्या अकलावर वतलं राखेल तुझ्या दिली पिटवून तुझ्या किरडीचा मोडला बांबू. अरे गुडघ्यात मेंदू असल्या का असं का वागतोस? तांब्याची चोरी करायला गेल्या आणि सोन्याची वाटी इसरून आला अशी गत आहे तुझी. सोन्यासारखे पोरीचं वाटोळ करायला निघालाय. मी तर म्हणते असला आई बाप मेलेलं बरं. अरे आत्ताच घे की पेटवून, कशाला थांबतोय? ए म्हातारे, इथं आम्ही जाळी जोयला बघतोय आणि तो सगळं टाकताच अजून. ए सुभाषराव, जातो तुझ्या घरी. तुझ्या फुसक्या धमक्याना मी नाही भीक घालीन. फुसकी फुसकी वाटते का तुला? धमकी फुसकी वाटते का? त्याला फुसकी वाटते ना, दाखवताना मी. अहो आप्पा थांबवा त्यांना. आप्पा लय चुकीचं वागताय तुम्ही. हो, तुमच्या पैशाच्या स्वार्थासाठी जीव घ्याल यांचा आणि गावचं नाव बर्बाद कराल ना, ते वेगळंच. ए गावचा काय संबंध रे? अहो आप्पा पण तुमचा संबंध आहे ना, कशाला वाद वाढवताय? बघा, पोलिसाच्या घरात पण न्याय भेटना. अहो कसला पोलिस हा? आप्पा अहो थांबवा यो तमाशा. अरे तमाशा मी लावलाय का? या सुभाषने लावलाय. तेच की, आमच्या तमाशा करत नाहीत, तमाशा बघतात. गप्की जरा. आप्पा, तुमच्यातला जो काय व्यवहार आहे ना, तो शांतपणाने मिटवा. अहो कशाला गावभर करताय? आज तुमच्यामुळे गावची बदनामी झाली, आम्ही खपून घेणार नाही. ए मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. काय करायचं ते करा, पण माझ्या लेकाचं याच्या लेकीशी लग्न लावून देणार नाही म्हणजे नाही.